मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू पल्लवीला म्हणतो की तुझ्यावर कोणाची नजर असलेली अजिबात चालणार नाही मला. पल्लवी मनातच म्हणते की तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे त्याबद्दल खरंच छान वाटतं, पण तुमचं असं पटकन रागवण्याची काळजीही वाटते. पल्लवी शांतनूला म्हणते कॉफी घ्या ना, गार होईल. शांतनू म्हणतो की आय एम सो सॉरी, आपण चांगला टाईम स्पेंड करायला इथे आलो आणि माझ्यामुळे सगळा मूड खराब झाला. पल्लवी म्हणते की अहो असू द्या. हां, पण माझा मूड ठीक करण्यासाठी तुम्ही अजून काहीतरी करू शकता. शांतनू म्हणतो की म्हणजे काय? तेव्हा पल्लवी म्हणते की आता ते तुमचं तुम्ही ठरवा. तसंही तुम्हाला बरंच काय काय सुचत असतं. शांतनू तेथीलच एक गुलाबाचं फूल उचलतो आणि गुडघ्यावर बसून चक्क पल्लवीला प्रपोज करतो आणि म्हणतो की आय लव्ह यू पल्लवी. आजूबाजूला सर्वजण बसलेले असतात तेव्हा पल्लवी लाजते आणि म्हणते की अहो हे सगळं काय करताय तुम्ही. तेव्हा शांतनू म्हणतो की बघू दे ना सगळ्यांना की प्रोफेसर शांतनूचं त्याच्या बायकोवर किती प्रेम आहे ते. मी तर फक्त माझं प्रेम व्यक्त करतोय, मग लाजायचं कशाला. पल्लवी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर मी. तुझा सतत विचार माझ्या डोक्यात असतो आणि जेव्हा तू समोर असतेस ना तेव्हा फक्त तुझ्याकडंच बघावंसं वाटतं. थँक्यू, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य खरंच खूप छान झालं आहे. आपल्यातलं हे प्रेम असंच वाढू देत आणि आपलं हे नातं अजून घट्ट होऊ देत. पल्लवीलाही हे सर्व खूप छान वाटत असतं. आजूबाजूचे सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. तेवढ्या मित्रांनो, काल व्हिडिओला लाईक्स करून तुम्ही 100 लाईकचं टार्गेट कंप्लीट केलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आज आपल्या व्हिडिओचं टार्गेट असणार आहे की 150 लाईक्स. त्यात वेटरचा शांतनूला धक्का लागतो आणि शांतनूच्या हातातलं फूल खाली पडून आदिती मॅमच्या पायापाशी जाऊन पडतं. आदिती मॅम आणि प्रभाकर सरांना एकत्र बघून शांतनू अजूनच चिडतो. तो उठून उभा राहतो आणि डायरेक्ट बाहेर निघून जातो. त्याच्या मागोमाग पल्लवीही तिथे जाते. शांतनू बाहेर येऊन पल्लवीला म्हणतो की तुला माहीत होतं ना ती बाई इथे येणार आहे ते? का आली आहे ती इथे? का दरवेळी माझ्या आनंदाच्या क्षणात ती मिठाचा खडा टाकते? किती छान मुवमेंट शेअर करत होतो आपण. किती दिवसांनी निवांत क्षण मिळाले होते आपल्याला. सगळा मूड स्पॉईल झाला माझा. नाही, ती तुझी गुरु असेल, पण तिच्याशिवाय तुला दुसरं काही सुचतच नाही का? तिच्यावरून आधीही आपल्यात खूप वाद झालेत. तेव्हा पल्लवी शांतनूला म्हणते की मी स्वतःसाठी नाही करत आहे शांतनू. प्रभाकर सर आदितीला म्हणत असतात की शांतनू चिडणार याची कल्पना होती मला. पल्लवीने उगीचच हट्ट केला. उगीचच त्या दोघांच्या रोमॅन्टिक डेटमध्ये आपण आलो. आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर, माझा पल्लवीवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन असणार आहे. तू नको काळजी करूस, ती शांतनूला व्यवस्थित कन्व्हिन्स करेल. प्रभाकर सर म्हणतात की कालच्या घटनेनंतर पल्लवीवरचा माझा विश्वास अजूनच वाढलाय. त्यानंतर दोघेही कॅफेमध्ये बसतात. इकडे पल्लवी शांतनूला म्हणत असते की शांतनू, अहो एकदा तरी त्यांच्याकडे बघा. दोघं असं एकत्र एकमेकांशी बोलताना किती छान दिसताय. शांतनू, आपण फक्त आपला विचार करतोय, आपण बाबांचाही विचार करायला हवा. अख्खं आयुष्य त्यांनी एकटं काढलंय. तुम्हाला आयुष्याच्या या टप्प्यावर तरी माझी साथ आहे, पण बाबांचं काय? त्यांचं दुःख त्यांनी कोणाशी शेअर करायचं? आत्ताही त्यांना कोणापाशी त्यांचं मन मोकळं करायला वाटत नसेल का? शांतनू, तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आपण एकटं पडल्यावर आपल्याला किती त्रास होतो ते. तेव्हा शांतनू म्हणतो की त्यांच्या एकटेपणाला मी जबाबदार नाही, ती पूर्णपणे त्या बाईची चूक आहे. पल्लवी म्हणते की आपण एखाद्या गोष्टीकडे ज्या अँगलने बघतो तशीच आपल्याला ती गोष्ट वाटायला लागते. हो, सगळा दोष जर आदिती मॅमचा असं बाबांना वाटत असतं तर आज बाबा तिथे त्यांच्यासोबत बसलेले नसते. आपल्या जवळच्या माणसाशी बोलायला, सुखदुःख शेअर करायला आपल्याला आवडतात, कारण प्रत्येकाची ती भावनिक गरज असते. शांतनू, जर आपण एकमेकांशी बोललो नाही, भेटलो नाही, मी तुम्हाला जर वेळ नाही देऊ शकले तर तुम्ही किती अस्वस्थ होता. अहो, आपण तर एकत्र राहतो, एकमेकांच्या नेहमी समोर असतो. मग नवरा बायको असूनही, एकमेकांची ओढ असूनही एकमेकांपासून दूर राहणाऱ्या त्या दोघांचं काय झालं असेल? शांतनू देखील आदिती मॅम आणि सूर्यवंशी सरांकडे शांतनू देखील प्रभाकर सर आणि आदिती मॅमकडे बघू लागतो. दोघेही छान गप्पा मारत असतात. पल्लवी म्हणते त्यांना घर सोडून असं बाहेर भेटावंसं का वाटत असेल, आणि त्यांना खरंच भेटावंसं वाटत असेल, बोलावंसं वाटत असेल तर त्यांचा हा हक्क हिणावून घेणारे आपण कोण आहोत?
प्रभाकर सर आदिती मॅमला म्हणत असतात की आदिती, पल्लवीचा या वयातला समंजसपणा खरंच कौतुकास्पद आहे. काल ज्या प्रकारे तिने परिस्थिती हाताळली, खरंच त्याला तोड नाही आहे. तू म्हणतेस तेच खरंय. आपल्या शांतनूला आता तीच समजावून सांगेल. तुला खरं सांगू, मला पल्लवीमध्ये तरुणपणीची तू दिसतेस. पल्लवीने एखादी गोष्ट ठरवली ना, ती पूर्ण केल्याशिवाय राहतच नाही. आदिती मॅम म्हणतात की हो रे, पल्लवी आहेच तशी. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी स्वतःचा संसार तर नीट करेलच, पण आपल्या शांतनूलाही खूप खुश ठेवेल. तुला तुझ्या घरात हक्क मिळवून देण्यासाठी ती शेवटपर्यंत धडपडेल आणि ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आदिती मॅम म्हणतात की पल्लवीबद्दल मला खात्री आहे, पण मला काळजी वाटते ती शांतनूची. त्या लोकांनी इतकं विष भरून ठेवले त्याच्या डोक्यात का ते सहजासहजी नाही जाणार असं. प्रभाकर सर म्हणतात की नाही आदिती, तू अजिबात काळजी करू नकोस. प्रेमाचं अमृत कुठलंही विष उतरवू शकतं याची मला खात्री आहे. प्रभाकर सर आदिती मॅमच्या हातात हात घेऊन म्हणतात, आपल्या आयुष्यातली काळ रात्र संपून नवी पहाट आली आहे असं मला वाटतं. आणि ही पहाट पल्लवीमुळे आली आहे असं मला वाटायला लागलंय. आदिती, मला पहिल्यासारखं तुझ्यावरती अगदी मनापासून प्रेम करता येईल. आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर, काय हा वेडेपणा आहे. अरे हात तरी सोड. पण काही शांतनू आणि पल्लवीच्या वयाचे आहोत का. प्रभाकर सर म्हणतात, एक सेकंड आदिती, प्रेम व्यक्त करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. आपल्याला तरुणपणी संधी मिळाली नाही, पण आदिती आपल्याला ती संधी आत्ता मिळतेय. आपण आजपासून पुन्हा पूर्वीसारखं जगूयात. मला फक्त आता तुझी साथ हवी आहे. बस, मला आता दुसरं आयुष्यात काहीच नकोय. देशील ना मला साथ. तेव्हा आदिती मॅम देखील प्रभाकर सरांच्या हातावर हात ठेवून स्माईल करतात. प्रभाकर सर आदिती मॅमला गुलाबाचं फूल देतात, तेव्हा आदिती मॅम देखील ते स्वीकारतात आणि थँक्यू म्हणतात. शांतनू मित्रांनो, पूनम पाटील आणि रेश्मा भगत यांनी खरंच आमच्या व्हिडिओला काल खूप छान कमेंट केल्या, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. अशाच नवनवीन कमेंट करत जा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याला प्रतिसाद देखील देतो. थँक्यू. आणि पल्लवी दोघंही गाडीतून जात असताना शांतनूला पल्लवीचेच बोलणं आठवत असतं. पल्लवी शांतनूच्या हातावर हात ठेवून म्हणते की अजूनही राग गेला नाही आहे का तुमचा. शांतनू म्हणतो की तू नेहमी काहीतरी वेगळाच थॉट देतेस, विचार करायला भाग पाडतेस दरवेळी. तेव्हा पल्लवी म्हणते, म्हणजे आता तुमच्या मनात माझ्याबद्दल राग नाही आहे ना. तेवढ्यात शांतनू गाडी थांबवतो आणि प्रदीप काकाला कॉलेजच्या गोडाऊनपाशी बघतो. प्रदीप काका दार उघडत असताना तेवढ्यात शांतनू त्यांच्या मागे जातो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तसा प्रदीप घाबरतो आणि चावी खाली पडते. शांतनू विचारतो की अरे प्रदीप काका, तू इथं काय करतोयस. प्रदीप काका खूपच घाबरलेला असतो. तो म्हणतो, कुठे काय. शांतनू म्हणतो, अरे इतका घाबरलायस का तू. तेव्हा प्रदीप काका म्हणतो, अरे आपलं तर काम आहे, दचकायचं काय त्याच्यामध्ये. अरे दादांचं काम होतं त्यामुळे मी आलो होतो. तेव्हा शांतनू म्हणतो की ठीक आहे, एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे, काम होतंच म्हणूनच आला होतास ना. ॲक्च्युली आम्ही दोघंही इथून जात होतो तेव्हा तू दिसलास म्हणून आम्ही थांबलो. प्रदीप काका म्हणतात की अरे बरं झालं, चला मग आता घरी जाऊयात. तेव्हा शांतनू म्हणतो, अरे काम आहेस असं म्हणाला होतास ना तू. तेव्हा प्रदीप म्हणतो, अरे काय आहे ना, ती गोडाऊनची किल्ली मी घरीच विसरलो. तेव्हा घरी जातो आणि परत घेऊन येतो. तेव्हा शांतनू म्हणतो की अरे कशाला, माझ्याकडे आहे ना किल्ली, थांब मी घेऊनच येतो. आणि असं म्हणून शांतनू तिथून निघून जातो. प्रदीपला मात्र खूपच घाम फुटलेला असतो आणि त्याला बघून पल्लवीलाही डाऊट येत असतो. शांतनू गाडीमधून किल्ली घेऊन येतो आणि कुलपाला लावतो, पण त्या कुलपाला काही ती किल्ली बसत नाही. तेव्हा तो म्हणतो की कुलूप बदललं आहे का. प्रदीप काका म्हणता, अरे मी तर तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो की दादांनी कुलूप बदलवलंय, ते गंजलं होतं ना आधीचं म्हणून. त्यामुळे सगळ्यात जुन्या चाव्या आपल्याकडे आहेत आणि जी नवीन चावी आहे ते दादांकडे आहे. पल्लवी म्हणते की पण प्रदीप काका, या गोडाऊनमध्ये तर संस्थेचं सामान असतं. मला, शांतनूला किंवा कधी कधी बाबांनाही इथं यावं लागतं. मग किल्ली फक्त मोठ्या काकांकडं असं का बरं. तेव्हा प्रदीप काका हसून म्हणतात की जाऊ दे ना, आपल्याला फक्त काम होणं इम्पॉर्टंट आहे. ते शांतनूला म्हणतात की बरं झालं तू आलास, तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणून ते त्याला बाजूला घेऊन जातात. पल्लवीला मात्र या सगळ्या गोष्टींचा संशयच येत असतो. तेव्हा प्रदीप काका म्हणतात की अरे पल्लवी, आता तुम्ही निघा ना. शांतनू म्हणतो की अरे पण तू येतोयस ना आमच्यासोबत. तेव्हा प्रदीप काका म्हणतात की अरे हो, माझी गाडी आहे, तुम्ही व्हा पुढे, मी येतो नंतर. असं म्हणून शांतनू आणि पल्लवी तिथून निघतात.
प्रदीपला तर मात्र खूपच घाम फुटलेला असतो. पल्लवी इकडे रूममध्ये बसलेली असताना तिला प्रदीप काकांचा इन्सिडेंट आठवत असतो. एवढ्यात शांतनू तिथे येतो. पल्लवी विचार करत बसलेली असते. शांतनू तिच्या जवळ येतो आणि केसांतलं पाणी पल्लवीच्या तोंडावर झटकतो. पल्लवी म्हणते, अहो शांतनू काय करताय? तेव्हा शांतनू पल्लवीच्या अजूनच जवळ येऊन म्हणतो की प्रेम करतोय. पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू सूर्यवंशी, काय आज सकाळी सकाळी रोमॅन्टिक मूडमध्ये? शांतनू म्हणतो की सकाळी सकाळी रोमॅन्स केला ना की दिवस एकदम छान जातो, असं एका रिसर्चमध्ये लिहिलंय. पल्लवी हसते आणि म्हणते की नक्की कुठल्या रिसर्चमध्ये हो? शांतनू म्हणतो की लंडन, पॅरिस, नाही पुण्यातल्या एका रिसर्चरनी केलं वाटतं. पल्लवी म्हणते की नक्की कुठला रिसर्चर ते ठरवा तुम्ही, मी तोपर्यंत घरातली कामं करून येते. शांतनू पल्लवीच्या जवळ यायला जातो तर पल्लवी शांतनूच्या अंगावर टॉवेल टाकून पळून जाते. शांतनू मात्र एकटाच हसत बसतो. प्रदीप इकडे मोठ्या काकांना सांगत असतो की ते दोघंजण माझ्याकडे आले, त्याच्यामुळे ते मला प्रश्न विचारायला लागले आणि मी थोडा गडबडत गेलो. ते काका म्हणतात की काय गडबडून गेलो? ही कामे पहिल्यांदा करतोय का आपण? असं काय बोलतोयस तू? जरा सावध राहायचं ना. काय बोलत काय होती ती दोघं? प्रदीप म्हणतो की शांतनूला तर मी गुंडाळलं, पण ती पल्लवी काय काय प्रश्न विचारत होती. हे असंच का, ते तसंच का, एकच चावी का बरं, डुप्लिकेट चावी का नाही? म्हणतो की दादा मला वाटतंय की तिला काहीतरी संशय आला होता. सगळीकडं नुसती बघत होती ती. तेव्हा मोठे काका म्हणतात की ही पल्लवी ना दिवसेंदिवस डोईजड व्हायला लागली आहे. कधी कधी असं वाटतं की हिचाही काटा काढण्यासाठी ना सुपारी द्यावी लागेल, म्हणजे हा विषय कायमचा मिटून जाईल. प्रदीप म्हणतो की अहो दादा काय बोलताय तुम्ही? ते काका म्हणतात की पल्लवीचा हात आपल्या गळ्यापर्यंत पोहोचण्याआधी तिचा बंदोबस्त मात्र आपल्याला करावाच लागेल. प्रदीप म्हणतो की तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, तिला खरंच काहीतरी संशय आलाय, पण काय करायचं ठरवलंय तुम्ही? तेव्हा मोठे काका म्हणतात की मी सांगतोय तसं कर, आणि मग ते प्रदीपला प्लॅन सांगतात. पल्लवी इकडे बबनदादाकडे आलेली असते. ती सांगते की मी प्रभाकर सरांना सगळं खरं सांगितलंस. तेव्हा बबनदादाही म्हणतात की हे तर तू एकदम छान केलंस, आता सगळी काळजी मिटली. पल्लवी म्हणते की पण बबनदादा आता आपल्याला थांबून चालणार नाही आहे. मला सांगा, आपल्या घराजवळ जे संस्थेचं गोडाऊन आहे त्याची चावी कोणाकडे असते तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा बबनदादा म्हणतात की छोट्या साहेबांकडे आणि प्रभाकर साहेबांकडे असते. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही, तिथे आता सध्या नवीन कुलूप आहे. तेव्हा बबन म्हणतो की अरे देवा, म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे तिथं. पल्लवी म्हणते की तेच शोधायला हवंय. बबन म्हणतो की प्रदीप साहेबांना ना मोठ्या साहेबांच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, त्यांच्याकडेच ती चावी असणारे बघ. पल्लवी देखील विचार करते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. तर स्वाभिमान शोध अस्तित्वाच्या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा.